कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। मिऱ्या नागपूर महामार्गाला पावसाचा फटका, परटवणे नजीक रस्त्याचा मोठा भाग गेला वाहून। मांडवा ते मुंबई जलवाहतूक, जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक बंद, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला निर्णय। घर तोडून रस्ता देण्याचा अजब प्रकार उरणमधून समोर, एकतर्फी निर्णयामुळे शेतकरी आक्रमक। आणि लोटे MIDC मधील दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्योजकांची आढावा बैठक संपन्न, उद्योग मंत्री उदय सामंत यांचे महत्त्वाचे निर्देश। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले असतानाच आता या पावसाचा मोठा फटका महत्त्वाच्या रस्ते वाहतुकीला बसला आहे। मिऱ्या नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील उद्यमनगर ते परटवणे दरम्यान बिबटीचा पर्या या ठिकाणी रस्त्याचा मोठा भाग खचल्याने मोठा अपघात टळला असून वाहतुकीसाठी हा मार्ग तातडीने बंद करण्यात आला आहे। बिबटीचा पर्या येथे खचलेल्या रस्त्याचा भाग खोल असून सुमारे 15 ते 20 फूट अंतराचा भाग ढासळलाय। रस्त्याच्या तळाशी पाणी साचल्यामुळे भूमिगत मातीचा भराव वाहून गेला आणि त्यामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवले जात आहेत। सुदैवाने घटनेच्या वेळी कोणतेही वाहन त्या ठिकाणी नसल्याने जीवितहानी टळली आहे। सध्या या मार्गावरून जाणारी सर्व वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे। अनेक प्रवासी आणि मालवाहतूक वाहने अडकून पडली असून प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। स्थानिक पोलीस आणि महामार्ग प्राधिकरणाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षेच्या दृष्टीने मार्ग बंद ठेवण्यात येत आहे। महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या सुरू असून हे काम अपूर्ण स्थितीतच सोडल्याने आणि योग्य पावसाळी व्यवस्थापन न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होतोय। कामाच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात असून संबंधित ठेकेदार आणि विभागावर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरते आहे। रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तातडीची कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। या मार्गाचा दररोज हजारो नागरिक वापर करत असतात। अशा वेळी अपुऱ्या नियोजनामुळे आणि निकृष्ट कामामुळे रस्ता खचल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे। पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटनांमुळे आगामी दिवसात अजून किती समस्या उद्भवतील याची चिंता आता नागरिक व्यक्त करत आहेत। उत्तर कर्नाटक गोवा किनाऱ्यावरील अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून मुसळधार पाऊस कोसळतोय। कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती ओढवल्यास जिल्हा प्रशासन अलर्ट असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। अरबी समुद्रामध्ये जे काही वादळाचा सदृश जी प्रणाली तयार झाली आहे किंवा द्रोणीय स्थिती निर्माण झाली, त्यामुळे सिंधुदुर्गसह पूर्ण कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा अलर्ट दिलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आम्ही तयार आहोत, कारण आपल्याकडे जे यंत्रणा, आमच्याकडे ज्या आमची महसूल यंत्रणा आहे किंवा आमचं BDO ऑफिसेस आहेत सगळे, आणि आमची आपत्ती निवारण केंद्र जे आमची यंत्रणा आहे सगळी सज्ज आहे। आता या परिस्थितीमध्ये काम करायला आम्ही सगळे सज्ज आहोतच, परंतु लोकांनी घाबरून जाऊ नये आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला पुढे जायचं आहे, त्यामुळे आपण जिथे आम्हाला आवश्यक तिथं आपण लोकांनी आम्हाला सहकार्य करावं। आम्ही लोकांच्या बरोबर आहोत ही जाणीव आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे। सर्वात जास्त रहदारीची मांडवा ते मुंबई या मार्गावरील प्रवासी जलवाहतूक सोमवारपासून बंद राहणार आहे। सध्या सुरू असलेल्या खराब वातावरणामुळे मेरीटाईम मंडळाकडून जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मांडवा मुंबई जलमार्गाबरोबरच जंजिरा किल्ल्यात जाणारी जलवाहतूक सेवा देखील साधारण 30 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे। दरम्यान भाऊचा धक्का ते मांडवा रोरो सेवा, करंजा ते रेवस, आगारदंडा ते दिघी ही प्रवासी जलवाहतूक सुरू राहील असं मेरीटाईम मंडळाकडून कळवण्यात आलंय। दरवर्षी पावसाळा 7 जून नंतर सक्रिय होतो, मात्र यंदा लवकर पाऊस दाखल होणार आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे किनारी भागात वादळी सदृश मुसळधार पाऊस पडणार आहे। त्यामुळे PNP अजंठा मालदार या ऑपरेटर्सने वाहतूक दिलेल्या दिवसांपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। दरवर्षी साधारणतः 12 लाख नागरिक जलमार्गाने प्रवास करतात। याशिवाय या मार्गावरून खासगी स्पीड बोटींची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। हा मार्ग खोल समुद्रातून जात असल्याने पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे बोटी भरकटून अपघात होण्याची दाट शक्यता असते। त्याचबरोबर समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळत असल्याने त्यातून सावरणं बोटींना शक्य होत नाही।
खबरदारी म्हणून दरवर्षी मेरीटाईम बोर्डाकडून गेटवे ते मांडवा या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येते। दरम्यान रेवस करंजा आगारदंडा ते दिघी या मार्गावरील खाडी अंतर्गत जलवाहतूक सुरू राहणार आहे। मुरुड जंजिरा किल्ल्यातील जलवाहतूक बंद राहणार असल्याची माहिती राजपुरी बंदर निरीक्षक सतीश देशमुख यांनी दिली आहे। उरण तालुक्यातील मोठी जुई येथील रमेश कदम यांच्या सर्वे नंबर 8/21 या जागेतून कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायत नोंद नसताना 12 फुटी रस्ता एका पोल्ट्री धारकाला देण्यात यावा असा आदेश तहसीलदार उरण यांनी दिलाय। मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायतमध्ये हा रस्ता आहे की नाही, वहिवाट आहे की नाही याची खातरजमा न करता शेतकऱ्यांच्या जमिनीतून 12 फुटी रस्ता जबरीनं देण्याचा एकतर्फी आदेश बजावलाय। प्रत्यक्षात या जागेत एक गरीब आणि गरजू महिलेचं घरकाम बंद पाडून त्या ठिकाणी रस्ता देण्याचा अजब प्रकार तहसीलदार उरण यांनी केल्यामुळे या कामाबाबत रमेश कदम यांनी संशय व्यक्त केला। उरण तहसीलदारांमार्फत करण्यात आलेल्या एकतर्फी आदेशाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले। यावेळी मंडळाधिकारी केशव मोहिते यांनी पोल्ट्री धारकाला रस्ता देण्याच्या तहसीलदार उरण यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त घेऊन दाखल झाले। मात्र ग्रामस्थांचा विरोध त्यांना मागच्या पावलानं जाण्यास भाग पाडले। या प्रकाराबाबत नेमकी शासनाची भूमिका काय, असा एकतर्फी आदेश का आणि कसा घेण्यात आला यावर प्रसिद्धी माध्यमांनी मंडळ अधिकारी केशव मोहिते यांना प्रतिक्रिया विचारल्या असता त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली। तसेच प्रसिद्धी माध्यमांना चित्रीकरण करण्यास देखील अटकाव करण्यात आला। यावेळी मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवणारी योगिता पाटील आता सरकारकडे न्यायाची विनंती करत आहे। हे जागा घेताना रमेश कदम यांच्यासाठी मी 4 वर्ष म्हणजे पैसे थोडे करून असं 7,20,000 रुपये त्यांना जमा करून आता मी घर बांधायला घेतलं होतं। त्या याच्यात विश्वनाथ कदम आणि त्याची मिसेस त्या अडथळा म्हणजे काम चालू केला की फोटो काढायला येतात, कामगारांचे फोटो काढतात, फोटो घेऊन डायरेक्ट तहसीलदारमध्ये जातात। मग तहसीलदारला गेल्यावर पोलिसांच्या जवळ जातात, सांगतात। मग मला फोन आला का मला परत फेऱ्या मारायला जायला लागतात। मग त्यासाठी म्हणजे मला 2 मुलं आहेत माझी, 2 मुलांना घेऊन मला तिथे उरणला जायला लागतं गाडी करून। मग ते गेलो का तिथे सांगतात काम बंद ठेवा। मी 8 वर्ष भाड्याने राहते, 8 वर्ष भाड्याने राहून आता काम चालू केलं थोडंसं का तर 1 रूम बसली तर मी तिथे राहू शकते, पण ही असं काम करून देत नाही मला। मोठी जी गावामध्ये माझी जी 7 बारीची जमीन आहे, 8 नंबर सर्वे नंबर 8 आणि 21, 8-21 ही जी सर्वे नंबर जागा जी माझी आहे त्या जागेवर गव्हर्नमेंटकडनं, तहसीलदारकडनं, सर्कल ऑफिसरकडनं अशा प्रकारची म्हणजे मजबुरी करून माझ्याकडनं ती जागा उघडण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांना माझा विरोध आहे। कारण का माझ्या जागेवरून कोणत्याही प्रकारचा रस्ता गेलेला नाही, मोठेजुई गावच्या ग्रामपंचायतीने दिलेला नाही, याच्या पुढे दिला पण जाणार नाही असं लिहून दिलेलं कागद पण यांना दाखवलं, तरी सुद्धा म्हणतात तुमच्या नावावर 7/12 नाही आहे ना, तर तुमच्या नावावर 7/12 नाही तर त्या महिला मी जमीन विकलेली आहे। आतापर्यंत ज्या काही आमच्या गावामध्ये हे झालेलं आहेत, घरं बांधलेले आहेत ते नोटरीच्या हिशेबानेच बांधलेलं आहेत। मग तेव्हा का त्या लोकांना तुम्ही विचारायला आले होते का त्यांच्या नावावर जमीन नाही म्हणून? प्रत्येक गरजू माणूस असतो, त्याला त्या बाईला मी माझी जमीन 2 गुंठे विकलेले, त्या 2 गुंठ्यातून जर हे 12 फूट जागा मागत असेल तर त्या बाईने कुठल्या जमिनीमध्ये एक तर ती मोलमजुरी करून तिने जमिनीचे पैसे भरले, ते कुठल्या बाजूने ते त्यांना जमीन देऊ शकेल? आणि ज्याने जमिनीचा अर्ज केलेला आहे तो त्याला फुकट मिळावे असं म्हणतात। गव्हर्नमेंटचे आतापर्यंत सगळे उदाहरणं माहिती आहे, गव्हर्नमेंटने कोणत्याही प्रकारची जागा रस्ता करता ॲक्वायर केली त्याला पैसे मिळतात। इतर लोकांनी घेतली तर ते त्याच्यासाठी पैसे मोजतात आणि याला फुकट सुटीमध्ये आम्ही काय द्यायचं? जागा मोजून काय द्यायची? हा फुकट जागा मागतोय। मग तरी सुद्धा आमचा विचार याला विरोध आहे। गव्हर्नमेंटच्या सगळ्या कार्यायांनी, गव्हर्नमेंटच्या सगळं तहसीलदार प्रांत यांच्याकडून आम्ही त्यांना विनंती करतोय, तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन हिची पाहणी करा। 2021ला तुम्ही जो ऑर्डर काढलेली आहेत ती तुम्ही फॉलोअप केली, ती आमच्यामध्ये नाहीच आहे, तरी मला हा त्रास सहन करावा लागतो। रायगड जिल्ह्यातल्या पोलादपूर तालुका सेतू केंद्रामध्ये विविध प्रकारचे शासकीय कामासाठी लागणारे दाखले मिळत असून मागील काही दिवस तालुका सेतू केंद्रामध्ये नागरिकांना दाखले देण्यासाठी मोठा विलंब होतोय। त्यामुळे आलेल्या नागरिकांचा वेळ वाया जातोय। दाखले काढण्यासाठी असणारे सर्व्हर ठप्प असल्यामुळे तासनतास नागरिकांना ताटकळत बसावे लागत आहे। पोलादपूर तालुका दुर्गम डोंगराळ असून दुर्गम भागामधून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत असल्यामुळे आर्थिक भुर्दंड
देखील बसतोय। तसेच शाळा देखील आता सुरू होणार असून शाळांसाठी विविध शासकीय दाखले लागत असून मोठ्या प्रमाणात सेतू केंद्रामध्ये दाखले घेण्यासाठी गर्दी वाढत चालली आहे आणि त्यात सर्व्हर ठप्प असल्यामुळे जनता त्रासल्याचं पाहायला मिळत आहे। आज आपण बघतो की पोलादपूर सेतू केंद्रामध्ये दाखले काढण्यासाठी जो उशीर होत आहे, आपण बघतोय की ठीक आहे सर्व्हर ठप्प आहे। सर्व्हर ठप्प असताना ज्या खेडेगावातून जी लोक येत आहेत, बोरगर असो, कामता असो, लवळसा असो, विविध खेडेगावातली लोक येत आहेत, त्यांना ह्या ठिकाणी दिवस दाखल्यासाठी वेळ आपला घालवावा लागतो। तर ह्याच्यावर एक शासनाने उपाययोजना करून लवकरात लवकर मुलांना कसे दाखले मिळतील व मुलांचे ॲडमिशन कसे होतील व मुलं शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, ह्यासाठी शासनाने लवकरात लवकर ह्याच्या उपाययोजना करून दखल घेण्यात यावी। रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा येथे लांजा तालुका व्यापारी संघाच्या वतीनं भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। यावेळी राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्टे, मोहम्मद रखांगी सह माजी सैनिकांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीची सुरुवात झाली। भर पावसात तिरंगा रॅली लांजावासियांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडली। बसवेश्वर चौक ते तहसीलदार कार्यालय अशी ही तिरंगा रॅली संपन्न झाली। भारत माता की जय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये लांजावासीय सहभागी झाले होते। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोटे MIDC मध्ये नुकत्याच घडलेल्या 2 भीषण रासायनिक दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्योजक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली। या बैठकीत दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्व संबंधित कंपन्यांनी आपली जबाबदारी पार पाडावी असे स्पष्ट निर्देश मंत्री उदय सामंत यांनी दिलेत। या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्यासह स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि MIDC मधील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते। मंत्री सामंत यांनी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करून कामगारांचे आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी पावले उचलण्याचे आवाहन केलंय। निर्णय जो आहे तो म्हणजे आपल्याला कामगार रुग्णालय जे बांधायचे त्याच्यासाठी 5 एकर जमिनीची आवश्यकता होती। 5 एकर जमीन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला। काही ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी होत्या, स्मशानभूमीसाठी जागा पाहिजे होती, आठवडा बाजारासाठी जागा पाहिजे होती। ज्या शेतकऱ्यांनी या MIDCसाठी जागा दिली त्या शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक सुविधांसाठी जागा जर आवश्यक असेल तर MIDC देते हे आमच्याकडे धोरण आहे। ते देखील काम बैठकीमध्ये आज आम्ही काम पूर्ण केलेलं आहे। नवीन कंपन्या ज्या येत आहेत त्यांच्याबद्दल स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही जी काही भूमिका आहे ती देखील विनंती त्या कंपन्यांना आम्ही केलेली आहे। या सगळ्या बैठकांमध्ये उद्योजकांचे प्रश्न असतील, स्थानिकांचे प्रश्न असतील, लोकप्रतिनिधींचे प्रश्न असतील, कारण भास्करराव जाधव देखील या बैठकीला उपस्थित होते। त्या सगळ्यावर सांगोपांग चर्चा होत चांगल्या पद्धतीचं औद्योगिक वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये राहावं आणि पावसामध्ये देखील आगी लागणार नाही याची खबरदारी कंपन्यांनी घ्यावी, यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। संदर्भात कोल्हापूरचे देखील अधिकारी उपस्थित होते, RO ऑफिसचे। या वर्षभरामध्ये 3 आगीच्या घटना या लोट्यामध्ये घडलेल्या आहेत। त्याच्या संदर्भात प्रिकॉशन कशी घ्यायची, सेफ्टी फीचर्स आहेत की नाही हे देखील तिथल्या अधिकाऱ्यांनी जाऊन बघायची या सूचना मी दिलेल्या आहेत। आगीची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घ्यावी अशा देखील सूचना माझ्या आहेत। मे महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर आता प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापनाचं काय नियोजन केलंय याचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमध्ये 2 तालुक्यांची बैठक घेतली। यावेळी जलसंपदा विभागाकडून वाशिष्ठी नदीतील गाळाबद्दल माहिती घेतली। वाशिष्ठी नदीचा या वर्षीचा जो गाळ आहे तो 1,81,000 क्युबिक मीटर काढलेला आहे। अजून देखील थोडाफार काही काढला जाईल। त्यातला 10 ते 15,000 क्युबिक मीटर हा प्रायव्हेट लोकांनी स्वतःहून आपल्या शेतामध्ये घेऊन गेलेला गाळ आहे। आणि मागच्या वर्षीची जर आकडेवारी आपण बघितली तर जो पाऊस आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 3,464.12 मिलीमीटर पडला पाहिजे, तो मागची जर आपण आकडेवारी बघितली 7-8 वर्षाची तो कधीतरी 5,000 पडला आहे, कधीतरी 4,500 पडला आहे आणि मागच्या वर्षी देखील 4,700 मिलीमीटर माझ्या माहितीप्रमाणे पाऊस पडलेला आहे। तर या पावसाला तोंड देत असताना प्रशासन सतर्क असावं याच भूमिकेतनं आजच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं।
पावसाळा सुरू झाल्यानंतर आता प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाचं नियोजन केलं। या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी गुहागर आणि चिपळूण या 2 तालुक्यांची आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना शहरातील पंचायत समिती सभागृहात ही बैठक घेण्यात आली। यावेळी जलसंपदा विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, चिपळूण नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्वच शासकीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते। चिपळूणमध्ये जी पूरपरिस्थिती येते, गुहागरमध्ये जी पूरपरिस्थिती येते ती कशा पद्धतीने आम्ही रोखू शकतो असा एक व्यवस्थित नियोजनबद्ध प्लॅन हा प्रांताधिकाऱ्यांनी चिपळूण गुहागरसाठी केलेला आहे। त्याच्यामध्ये 18 अधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या टीमकडून ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे। त्या टीमचे काही अधिकारी प्रमुख केलेले आहेत, लोकांना त्यांचा ॲक्सेस दिलेला आहे। कुठं अडचणी निर्माण झाल्या, त्या गावांमध्ये अडचणी निर्माण झाल्या तर नक्की काय करायचं याचं मार्गदर्शन देखील अधिकारी करतायत। काल आपल्या सगळ्यांना माहिती असेल की चिपळूण आणि गुहागरमध्ये दखल घेण्या एवढा पाऊस पडला। गुहागरच्या सर्कलमध्ये 280 मिलीमीटर पाऊस पडला आणि पूर्ण गुहागर तालुक्याचं ॲव्हरेज हे 180 मिलीमीटरचं होतं। 125 मिलीमीटर पाऊस या चिपळूणमध्ये पडला। मला असं वाटतं की निसर्गानं आपल्याला संकेत दिलेत की पुढचा पावसाळा कसा असणार आहे। त्याच्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मी सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मान्सून पूर्व बैठका फक्त जिल्ह्याच्या स्तरावर पूर्वी व्हायच्या, मी तालुक्याच्या स्तरावर घेण्याचा निर्णय एवढ्यासाठीच घेतला की सगळ्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून देखील काही इनपुट्स मिळतात, त्याच्यातनं काही अजून करण्याचे निर्णय देखील आम्हाला घ्यावे लागतात आणि ते निर्णय मी आज पालकमंत्री या नात्यानं घेतलेले आहेत। रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपळूणमध्ये मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी चिपळूण आणि गुहागरमध्ये केलेल्या विकास कामांची माहिती घेत संबंधितांना काही सूचना देखील दिल्या। नॅशनल हायवेचा देखील मातीच्या ढिगाऱ्याचा प्रश्न होता, तो देखील आपण मार्गी लावला आहे। आल्यानंतरच वर्षभर सांगूनसुद्धा रेस्ट हाऊस सार्वजनिक बांधकाम विभागानं न केल्यामुळं माझ्या नियोजन मंडळातनं 75 लाख रुपये देऊन जे चिपळूणचं अतिशय हायवेवरचं रेस्ट हाऊस आहे ते देखील सुधारण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे। चिपळूण शहरामध्ये अनेक नालेसफाई जी झालेली आहे त्याच्यामध्ये अजून त्रुटी राहिल्या त्या देखील करायचा आपण निर्णय घेतला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे धरणं आहे त्याची मान्सूनपूर्व तपासणी देखील आम्ही केलेली आहे। त्याच्यामध्ये ज्या धरणाला कुठं धोका उद्भवू शकतो किंवा पाण्यामुळं दुर्दैवी घटना घडू शकते त्यांचं स्थलांतर कसं करायचं यावर देखील आपला चार्ट तयार झालेला आहे। आणि शासनानं अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला माहीत असेल की ज्यावेळी वादळ आणि पाऊस आला त्यावेळी घेतलेला होता आणि त्याचा पाठपुरावा करून या पूर्ण किनारपट्टीला 248 कोटी रुपये खर्च करून शेल्टर हाऊस करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला देखील आपण मंजुरी दिलेली आहे। त्याची नावं देखील माझ्याकडे आहेत। 21 ती शेल्टर हाऊसेस आहेत, त्याचा उपयोग आपल्याला पावसामध्ये चांगल्या पद्धतीनं स्थलांतरासाठी होऊ शकतो आणि पावसानंतर त्याचा सभागृह म्हणून उपयोग होऊ शकतो। अशा पद्धतीनं 248 कोटी रुपये आपण ह्या किनारपट्टीवर खर्च करतो आणि त्याच्यावर शेल्टर हाऊस आपण निर्माण करतो। दरडग्रस्त गावं किती आहे त्याचा देखील आम्ही आज आढावा घेतला। तिथल्या लोकांना पुनर्वसनासाठी भविष्यामध्ये काय करता येईल हे देखील सूचना मी सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। मला असं वाटतं की तास दीड तास चाललेली ही बैठक अतिशय या दोन्ही विधानसभा मतदारसंघाच्या मान्सूनपूर्व म्हणून जी घेतलेली बैठक आहे ती मान्सून आल्यानंतर ती उपयोगी ठरेल नागरिकांसाठी अशी मला पूर्ण खात्री आहे। आंबा बागायतदारांसाठी मे महिना हा हंगामातील महत्त्वाचा कालावधी असतो आणि नेमका मे महिन्यातच अवकाळी पाऊस पडल्यानं कोकणातील आंबा बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तशीच अवस्था कांदा उत्पादकांची देखील झाली असून कोकणातील राज्यकर्ते आणि मंत्री यांना कोकणातील शेतकऱ्यांचं काहीच पडलं नसल्याची टीका माजी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे। कोकणातील आंबा उत्पादकांचा शेवटचा मे महिन्याचा जो हंगाम असतो हा त्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असतो, पण दुर्दैवाने ह्या पावसाने संपूर्ण आंबा बागायतदार उद्ध्वस्त जसे झाले तसेच उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादकसुद्धा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहेत। वर्षाच्या संपूर्ण उपजीविकेचं साधन म्हणून आंबा आणि कांदा असतो, पण ह्या पावसाने ह्या आंबा उत्पादकांना मात्र भविष्यकाळ अंधारात ढकललेला आहे। आंबा उत्पादकांचा आम्ही मागणी करतो सरकारने त्याची तातडीने भरपाई करून द्यावी, नुकसान भरपाई द्यावी, पण फक्त हे आता सोपस्कार झाले। सरकार त्याच्यावर काय गंभीर राहिलेलं नाही आणि कोकणच्या बाबत कदाचित कांद्याला नुकसान भरपाई मिळेल
पण कोकणातल्या आंबा उत्पादकांना नुकसान भरपाई मिळेल ही केवळ आशा झालेली आहे, कारण कोकणातले आमचे सगळे राज्यकर्ते मंत्री हे सगळे त्यांना त्याचं काहीच देणं घेणं पडलेलं नाही आहे. सरकारची धोरणं पाहिली तर काजू उत्पादकांना फक्त आश्वासनं मिळतात. ही परिस्थिती अशीच राहिली तर काजू उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली जातील असं म्हणत माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर हल्लाबोल केला. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा काजू उत्पादकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे युती सरकार करणार आहे, देवेंद्र फडणवीसांचं सरकार करणार आहे. गोव्यामध्ये जो काजूचा भाव मिळतो किंवा त्याच क्वालिटीचा काजू आमच्या सिंधुदुर्गमध्ये आणि रत्नागिरीमध्ये राजापूरच्या भागामध्ये होतो, पण गोव्याला जो भाव मिळतो तो आमच्या राजापूर किंवा रत्नागिरीवाल्यांना मिळत नाही. ही दुर्दैवी घटना आहे. आम्ही कोकलतोय की गोव्याप्रमाणे तर ते भाव द्या. गेल्या वर्षी केवढा मोठा राजा उदार झाला आणि प्रति किलो 10 रुपयाचं अनुदान देऊ म्हणून जाहीर केलं. अद्यापही एकही नवीन पैसा अनुदानाचा काजू उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. पण ह्या वर्षी आम्ही ते मागायचं सोडूनच दिलं, कारण निर्लज्ज सरकार आहे, त्यांच्याकडे किती वेळा हे मागणी करायची. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे वनपरिक्षेत्र अधिकारी माथेरान कार्यालयाच्या नवीन इमारतींचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी रायगड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासासाठी नागाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्यात नागाव समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. नागाव बीच पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे वनमंत्री नामदार गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मंत्री गणेश नाईक यांनी ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच हर्षदा मयेकर यांचे कौतुक करत इतर समुद्र असणाऱ्या ग्रामपंचायतींनी याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा प्रशासन, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पर्यावरण तज्ज्ञ आणि ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्ल्यू फ्लॅग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणारे एक प्रतिष्ठेचे प्रमाणपत्र आहे, जे समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसह पर्यावरणीय दर्जा, पायाभूत सुविधा आणि सुरक्षिततेच्या निकषांवर दिले जाते. विशेष म्हणजे संपूर्ण भारतात फक्त 13 समुद्र किनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग प्रमाणपत्र मिळाले आहे आणि नागाव समुद्र किनाऱ्याला हे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यास देशातील 14वा आणि महाराष्ट्रात पहिला समुद्र किनारा ठरणार आहे. यामुळे रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून रायगड जिल्ह्याचं महत्त्व अधिक वाढेल. ग्रामपंचायतीने ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये सहकार्याची मागणी वनविभागाकडे केली होती आणि वनविभागाने तात्काळ ती ॲक्सेप्ट करत ग्रामपंचायतीसोबत, नागाव ग्रामपंचायतीसोबत ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशनच्या प्रोसेसला सहकार्य करण्याबाबतचा एक MOU आज आपण म्हणजे सामंजस्य करार आपण माननीय मंत्री महोदयांच्या समोर आज आपण साक्षांकित केलेला आहे. त्यानंतर बीच स्वच्छतेसाठी आता नागाव समुद्र किनारा हा जवळजवळ 5.5 ते 6 किलोमीटरचा स्ट्रेच म्हणजे एकदम सरळ समुद्र किनारा आणि टचवूड पण आतापर्यंत कुठलेही बुडण्याचे किंवा असं म्हणजे एकदम सुरक्षित समुद्र किनारा म्हणून आपला समुद्र किनारा ओळखला जातो. तर या व्यतिरिक्त जे म्हणजे हे हेड क्रायटेरिया झाले, या व्यतिरिक्त जे इन्फॉर्मेशन आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आम्ही काम करीत आहोत आणि आमचा प्रयत्न राहील की महाराष्ट्रातली पहिली ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्रातला पहिलं समुद्र किनाऱ्याचं ब्लू फ्लॅग सर्टिफिकेशन मिळवण्याचा मान आहे तो आम्ही आमच्याकडे आणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहोत. तळोजा येथील 32 वर्षीय रहिवासी अनिकेत नलावडे यांना गाडी चालवत असताना हार्ट अटॅक आल्यानं झालेल्या अपघातात दुर्दैवानं एकाचा मृत्यू झाला असून 1 जण जखमी झालाय. मात्र या अपघातात 15 मिनिटांच्या वर हृदय आणि BP पूर्णपणे बंद राहून अनिकेत नलावडे यांचा चमत्कारिकरित्या जीव वाचलाय. घरात छातीत दुखायला लागल्यानंतर अनिकेत नलावडे पत्नीला घेऊन कार चालवत हॉस्पिटलमध्ये जात होते. मात्र कळंबोली जवळ पोहोचताच त्यांना हार्ट अटॅक आल्यानं गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी झालेल्या अपघातात त्यांनी बाईक स्वाराला उडवलं आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर दुसरा जखमी झाला आहे. गाडीत अडकलेल्या अनिकेत नलावडे यांना बाहेर काढून कळंबोली येथील व्हाईट लोटस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टर विजय डिसूजा यांनी त्वरित उपचाराला सुरुवात करत पुढील 1 तासात अनिकेत नलावडे यांना शुद्धीवर आणून त्यांचे प्राण वाचवलेत. आतापर्यंत 50,000पर्यंत हृदयासंबंधित शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर विजय डिसूजा यांच्यासाठी ही घटना चमत्कारिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. देखो, अभी जैसा हार्ट अटैक जब आता है ना, उसमें
पॉसिबिलिटी ये होता है कि ब्लड प्रेशर लो हो सकता है, हार्ट बीटिंग इरेगुलर हो सकता है, तो जिसके कारण क्या होता है कि आदमी का बीपी एकदम लो हो जाता है, ब्रेन को सर्कुलेशन नहीं जाता है और आदमी बेहोश हो सकता है। तो जैसा अनिकेत का ऐसा था कि वो खुद कार ड्राइव करके आ रहे थे, उनको सुबह में चेस्ट पेन हुआ, उन्होंने डॉक्टर को फ़ोन किया, डॉक्टर ने बोला आप आ जाइए हॉस्पिटल, तो वो खुद ड्राइव करके अपने वाइफ के साथ में कार में आ रहे थे। तो रास्ते में ऑलमोस्ट यहाँ से 10-15 मिनट दूरी पे उनका हार्ट शायद स्टॉप हो गया और वो चलाते चलाते बेहोश हो गए और कार चल ही रही थी, उसके कारण एक्सीडेंट हो गया, उसमें कुछ लोग इंजरी हो गए, किसी का डेथ भी हो गया और फिर इनको कार में से निकाल के लोगों ने रिक्शा में डाल के हॉस्पिटल लेके आए। तो ये सब जो हार्ट अटैक होके उनका हार्ट कार्डियक अरेस्ट हुआ ड्राइव करते टाइम और वहाँ से उनको ले गया, इसमें 10-15 मिनट तो गया है। और ये 10-15 मिनट जो होता है, नॉर्मली क्या बोलते हैं कि ब्रेन का सर्कुलेशन यदि 5 मिनट से ज़्यादा रुकता है तो ब्रेन पूरा डैमेज हो जाता है। तो इनका जो 15 मिनट अनकॉन्शियस थे और जो इमरजेंसी में इनको लेके आए, जब इमरजेंसी डिपार्टमेंट में पहुँचे तो इनका हार्ट बीटिंग नहीं था, ब्लड प्रेशर रिकॉर्डेबल ही नहीं था। तो हमारी टीम ने रिवाइव किया उनको, इट टुक ऑलमोस्ट 15 मिनट तो लगे कम से कम रिवाइव करने में। और रिवाइव करने के बाद में फिर हमने इमरजेंसी स्कैन किया, क्योंकि एक्सीडेंट का केस था कि ब्रेन में ब्लीडिंग होने की भी पॉसिबिलिटी थी, तो स्कैन किए, स्पाइन का भी स्कैन किए। तो फेस बोन में थोड़ी इंजुरीज वगैरह है, लेफ्ट आई में भी इंजुरी था और मेजर इंजुरी रूल आउट हो गया, कोई इंटरनल ब्लीडिंग नहीं था। फिर इनको हमने इमीडिएटली एंजियोग्राफी के लिए लिया। एंजियोग्राफी में मेजर आर्टरी में ब्लॉकेज था, उसको एंजियोप्लास्टी करके खोल दिए, स्टेंटिंग लगाया उसमें और उसके कारण हार्ट उनका स्टेबल हो गया। और उसके बाद में ये वेंटिलेटर पे थे, ऑलमोस्ट 24 घंटा अनकॉन्शियस थे टोटली। लीवर पे भी इंजुरी हुआ है, किडनी पे भी इंजुरी हुआ है और 24 घंटे के बाद में थोड़ा इनको होश आया और फिर हमने इनको धीरे धीरे करके वेंटिलेटर पे से निकाल दिया। कल सुबह में वेंटिलेटर से निकाले हैं और आज सुबह से इनको नॉर्मल खाना पीना भी चालू किए हैं। आज शाम से चल के उठना चलना चालू हो जाएगा इनका। तो वेरी रिमार्केबल एंड फास्ट रिकवरी एंड मिरेकलस रिकवरी, क्योंकि इतना देर कार्डियक अरेस्ट होने के बाद में रिवाइव होना थोड़ा डिफिकल्ट काम है। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.